रवींद्र धंगेकरांनी पुणे महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत भ्रष्टाचार होत आहे असं धंगेकर म्हणाले। आज त्यांनी महापालिका आयुक्तांच्या घराबाहेर फुटपाथवर बसून आंदोलन केलं, तसंच पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। आमदार धंगेकर म्हणाले, मागील 2 वर्षापासून महापालिकेत प्रशासक राज्य आहे। महापालिकेचे आयुक्त हे भाजपचे असल्यासारखे वागत आहेत। प्रशासन काळात अ ब क ड पद्धतीनुसार निधी दिला जात आहे। आज 3 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झाला तरी महापालिका आयुक्त अजून इथेच आहेत। महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी धंगेकरांनी केली। धंगेकर यांनी आयुक्तांच्या बंगल्याबाहेर आज आंदोलन केलं। गेल्या 2 वर्षामध्ये सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवण्याचं काम विक्रम कुमारजींनी केलेलं आहे आणि मी सातत्यानं त्यांना पत्र व्यवहार करतोय आणि त्या पत्र व्यवहारामध्ये ते दुर्लक्ष करतात। हे माझ्या निदर्शनास आलं। मी त्यांना सांगितलं की साहेब, ज्या पद्धतीनं महानगरपालिका चालते ही भ्रष्टाचाराचा मूळ होते। आज ही तिजोरी लुटण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे लोक आणि तुम्ही एकत्र मिळून करता, हे मी सातत्यानं त्यांच्याशी बोलतोय। मागच्या महिन्यामध्ये त्यांनी मेडिकलचे 174 कोटी रुपये काढून अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने असलेल्या मेडिकलचे बजेटमधले 174 कोटी काढून त्यांनी वार्डामध्ये वाटले। 2 वर्ष आल्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि 2 वर्ष निवडणुका संपल्यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक 18 म्हणजे एक उदाहरण सांगतो ह्याच्यामध्ये 10 लाख रुपये खर्च करणे म्हणजे आता 2 वर्ष झालं अजून नगरसेवकांचा असर ह्याच्यामध्ये दिसतोय आणि नावानिशी बजेट टाकायचं आणि हे बजेट खाण्याचं काम प्रशासन आणि काही लोकांनी करण्याचा धंदा या ठिकाणी चालू केलेला आहे। कारण आपण बघितलं असेल 2 वर्षापूर्वीच आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही प्रशासन आलं तरी अजून अ ब डचा इथं असर दिसतोय आणि एका वार्डामध्ये 50 कोटी रुपये त्यांनी दिले। एका विधानसभेमध्ये कोट्यवधी रुपये दिले आणि हे पैसे कशाचे? तर मेडिकलमधले पैसे। हे पैसे खर्च कुठं व्हायला पाहिजे? मेडिकलमध्ये व्हायला पाहिजे। आज महानगरपालिकेच्या दवाखान्याची अवस्था आपण बघितली, अनेक गोरगरीब रुग्णांना औषधं मिळत नाहीत। अशी परिस्थिती असताना तुम्ही हे पैसे ड्रेनेज आणि गटारामध्ये वॉटरमध्ये बोगसपणे खिशात घालण्याचा धंदा हा आयुक्तांनी केलेला आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही त्यांना पत्र व्यवहार करतोय। आज मिळकत करामध्ये अंधाधुंदी कारभार आहे। 3 पट लोकांना टॅक्स लागलेले आहेत। त्याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासन ह्याच्यामध्ये कुठे दुर्लक्ष करतात। आज पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर 1 पट जसा टॅक्स केला असं सातत्यानं पत्र व्यवहार केला आहे, त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे आणि अशा वेळेला पुणेकरांना जो भार सहन करावा लागतो, गोरगरिबांची आज घरांना सील लावलं जातं आणि ते पैसे ते अशा पद्धतीनं लोकांना वाटण्याचं काम आयुक्त करतात। अनेक टेंडरमध्ये गैरव्यवहार आहेत। म्हणजे किती कोटींचा गैरव्यवहार झाला असं तुमचं म्हणणं आहे? ह्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं असेल तर अ ब क ड अजून त्यांच्या डोक्यातलंच गेलं नाही। कारण प्रभाग क्रमांक हा विषय संपलेला आहे आणि प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवण्याचं काम हे आयुक्त करतात। मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला दत्ता बैरडांच्या प्रभागामध्ये जनरल बॉडीचा ठराव झाला आणि त्या ठरावानुसार कामकाज न करता भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं ऐकून परस्पर त्यांनी उद्घाटन केलं। जनरल बॉडीचा ठराव होता, तो ठराव निरसनसुद्धा नाही केला आणि आयुक्तांनी हा घोळ चालू केला आहे। आज पुण्यातलं वातावरण एकदम अस्थिर करण्याचं काम आयुक्तांनी केलं आहे आणि अशा पद्धतीनं प्रशासनाने वागणं चुकीचं आहे। कालच कोंढव्यामधले एक लॅब असेल, त्या लॅबमध्ये चुकीच्या पद्धतीनं गैरव्यवहार करून एका ठेकेदाराला काम देण्याचं काम केलं आहे। ज्यांनी जलपर्णी मागच्या 2-3 वर्षापूर्वी जलपर्णीचा जो विषय झाला त्या ठेकेदाराला काम देण्याचं काम केलं आणि हे काम सगळं बोगस आहे। नोटरी डॉक्युमेंट आहेत, तो विषय आहे। वारज्याचं पाणी होत नाहीये त्यांची, मग ही बदलीसाठी तुम्ही मागणी पण वेळोवेळी केली होती, मग काय एकाच जागेवर थांबवून ठेवलं? ह्याच्यामध्ये ते भारतीय जनता पार्टीचा अजेंडा वापरतात। भारतीय जनता पार्टीचे त्यांना वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे, ते वस्तुस्थिती आणि ते जायला पाहिजे होते, पण अनेक भ्रष्टाचाराचे व्यवहार भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हाताशी धरून त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि केलेले आहेत। 1-1 दिवसात टेंडर काढले आणि 1-1 दिवसामध्ये त्यांनी वर्क ऑर्डर दिले आहेत। स्क्रुटनी नाही झाली, वर्क ऑर्डर दिलेले आहेत आणि उद्घाटन ऑनलाईन घेतलेले आहेत। तुम्ही घोरपडीचा पूल बघा,
बाकीच्या ठिकाणचा विषय बघा. बदलीची मागणी करणार का कारवाईची मागणी करणार? हे कारवाई. भ्रष्टाचाराचं विषय. कारवाई. जो अभियंता पकडला गेला आज 10 दिवस झाले अजून त्याच्यावरती कारवाई केली नाही. त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो हे सगळे विषय माझ्याकडे आहेत आणि या विषयामध्ये मी सातत्यानं त्यांच्याशी बोलतोय. नाही, पण जे बंडल सापडले अधिकाऱ्याचे त्याची कारवाई अजून झाली नाहीये. परत एक कमिटी बसवली महानगरपालिकेने 2 ह्याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्त डिफॉल्टर आहेत. मी आता म्हणल्याप्रमाणे चौकशी करणार त्यांची चौकशी करणारे त्यांच्याबरोबर काम करतात. भारतीय जनता पार्टीचा एक अधिकारी म्हणून आज पुणे शहरात काम करतात. मागच्या आठवड्यात घोरपडे आणि विश्ववाडी पुलाचं 109 कोटीचं टेंडर काढलं. तक्रार केली मुख्यमंत्र्यांनी. मी यांना सातत्यानं सांगतोय मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचे अर्ज पडलेत, फायली पडल्यात. आज राज्यपालांशी मी राज्यपालांना पत्र देणार आहे. तर याच्यामध्ये मग अनेक विषय आहेत. तुम्हाला सांगतो आज पुण्यातल्या भिंती रंगवल्या गेल्यात, त्याच्यावर मोदी सरकार कमळाचं चिन्ह आणि हे सातत्याने ह्यांना दिसत नाही का? आज अख्ख्या भिंती महानगरपालिकेच्या पैशाने रंगवल्या जातात. तो ठेकेदार काम भाजपचा प्रचार करतोय. म्हणजे हे चाललंय कुठं? निवडणूक आयोग काय करतंय? आयुक्त कशा पद्धतीने वागतात? आणि तुम्हाला सांगितलं की आता जे प्रभागामध्ये बजेट वाटप केलंय, बालगुडे साहेबांनी बी पत्र दिले, बैरटांनी दिले. आज तीन पट शास्ती लावतात. पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर पुणे शहरामध्ये 1 पट केलं पाहिजे. अनेक विषय आहेत. आता राज्यपालांना यांच्यावर कायदेशीर चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे. ह्याच्यामध्ये परत एकदा सांगतो की PMTचे कामगार 13 दिवस महानगरपालिकेच्या बाहेर बसलेत. त्यांच्याशी बोलायला आयुक्तांना वेळ नाही. काल मी निरोप पाठवला होता की आज भेटायला जाऊ, काल आयुक्त आलेच नाही. म्हणजे अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकप्रतिनिधी तुम्हाला डावलतात असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, हे डावलतं ते वस्तुस्थिती खरी आहे. जर माझं ऐकत नाहीयेत असं ऐकतच नाही म्हणून तर रस्त्यावर यायची वेळ आली. आणि तुम्हाला सांगतो पाणी पुरवठ्याचा मागच्या महिन्यातला विषय असेल, सॅनिटरी नॅपकिनचा विषय असेल, तुम्ही बघितलाय महिलांच्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये बी हे पैसे खातात. अशी परिस्थिती आहे. खासदार आमदार त्याच्यामध्ये आहेत. आणि अशा वेळेला हे कायम सातत्यानं भाजप आणि शिंदे सरकारच्या लोकांची टेंडर मॅनेजमेंट करायला बसलेले असतात केबिनमध्ये. अपमान तर सातत्यानं गेली कित्येक वर्ष विरोधक करतात. मीच एकटं नाही, देशामध्ये आणि राज्यामध्ये विरोधी पक्षाचा अपमान होतोय. आणि हा अपमान काही नवीन नाही आहे. आज फुटपाथवर बसायची वेळ यांनी आणली. लोकशाहीच्या राज्यामध्ये आज हुकुमशाही चालली आणि त्यांचे 3 वर्ष संपलेत. पण भारतीय जनता पार्टीचा अजेंडा त्यांना निवडणुकीपर्यंत राबवायचा आहे आणि ते राबवण्यासाठी ते काम करतात. माझा जाहीर आरोप आहे त्यांनी ताबडतोब पुणेकरांना त्रास न देता आज अतिक्रमण खात्यामध्ये नोटीस आहेत, लोकांच्या गाड्या उचलून नेतात, त्यांचे पैसे भरून घेतले जात नाहीत. मिळकत करीला 3 पट लागतात. दवाखान्याचे पैसे काढून वार्डात वाटलेत. आणि अशी पद्धत ही राजकारणामध्ये गेली 30 वर्ष मी राजकारण जवळनं बघतो. अशी पद्धत कधी नव्हती.